नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण कुरकुरीत भेंडी करूया. त्यासाठी मी भेंडी धुवून पुसून अशी पातळ पातळ लांब कापून घेतलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही लिंबू, हळद, मीठ, मसाला, बेसन आणि तांदळाचं पीठ हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. सगळ्यात आधी आपण भेंडीवर लिंबू पिळून घेऊया. त्यानंतर हळद घालूया. तुम्हाला जेवढी तिखट आवडत असेल त्याप्रमाणे आपण तिखट घालूया. चवीप्रमाणे मीठ घालूया. आणि हे तांदळाचं पीठ आहे ते आपण 2 टेबलस्पून घालूया. त्याच्याने छान कुरकुरीत होतील. आणि बेसन सुरुवातीला आपण 3 स्पून घालूया आणि नंतर ज्याप्रमाणे आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण घालूया. सगळे मसाले झाल्यानंतर आपण हे छान भेंडी हाताने मिक्स करून घेऊया. त्यावर मी थोडासा पाण्याचा हबका मारला होता, म्हणजे ते बेसन वगैरे सगळं छान त्याला लागेल. बघू शकता तुम्ही इथे बिया वेगळ्या झालेल्या आहेत आणि छान आपला मसाला बेसन सगळं त्याला लागलेलं आहे. हे मी इथे वरून थोडंसं पाणी टाकलेलं आहे, म्हणजे खाली जे ताटाच्या खाली जे सगळं बेसन चिपकलेलं आहे आपला मसाला, तो सगळं छान त्या भेंडीला लागेल आणि सगळं एकत्र एकजीव होईल. खाली वर करून थोडं मी पुन्हा बेसन घालते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार, तुम्हाला वाटत असेल जर कमी आहे तर तुम्ही बघून घालू शकता. अशा पद्धतीने हे आपण छान मिक्स करून घेऊया सगळं. आणि आता आपण हे तेलामध्ये छान कुरकुरीत फ्राय करून घेऊया. खूप छान आणि खूप क्रिस्पी एकदम कुरकुरीत होतात भेंडी आणि खूप चविष्ट लागतात खायला. तुम्ही नुसते नाश्ता म्हणून पण खाऊ शकता संध्याकाळी, किंवा तुम्ही जेवणाबरोबर चपातीबरोबर पण खाऊ शकता. आता आपण इथे एक कढई घेऊया. त्याच्यामध्ये तेल मी टाकून तापत ठेवलेलं आहे आणि थोडी थोडी आपली भेंडी त्या कढईमध्ये सोडूया आणि आलटून पालटून अशी छान मीडियम फ्लेमवर कुरकुरीत होईपर्यंत आपण ती फ्राय करून घेऊया. गॅसचा फ्लेम मी मीडियम केलेला आहे. खाली वर उलटे पलटे करता करता बघू शकता तुम्ही आता आपल्या भेंडीचा कलर चेंज होत आहे. खायला अतिशय सुंदर लागते. लहान मुलांना पण आवडेल अशी सुंदर होते ही भेंडी, कुरकुरीत भेंडी. बघा इथे आपल्या भेंडीचा कलर चेंज होऊनही आता आपली भेंडी झालेली आहे. ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि अशा प्रकारे राहिलेली आपली सगळी भेंडी आपण हळूहळू थोडी थोडी टाकून फ्राय करून घ्यायची आहे. आता ही एका बाउलमध्ये काढूया आपण. त्या बाउलला मी टिश्यू पेपर लावून ठेवलेला आहे, म्हणजे तेल सोक करेल. त्याच्यामुळे भेंडी जास्त काही तेल सोक करत नाही. हे बघा इथे बघू शकता तुम्ही किती कुरकुरीत भेंडी झालेली आहे ही आपली. तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.